नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज मुरांबा मालिकेच्या भागात प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट आणि भावनिक ड्रामा पाहायला मिळाला आहे. संपूर्ण एपिसोड खूपच इमोशनल आणि इंटरेस्टिंग होता, त्यामुळे शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या भागाची सुरुवात होते रमा आणि संध्याच्या एका भयानक स्वप्नाने. रमाला स्वप्न पडतं की संध्या तिच्या हातातून अक्षयचं मंगळसूत्र खेचून घेत आहे आणि ती ते फेकून देतीये. संध्या रमाला दोष देत असते की तिने अक्षयचं मंगळसूत्र स्वतःकडे ठेवण्याचं धाडस केलंच कसं. रमा तिच्यासमोर हात जोडते, माफी मागते आणि अक्षयवरचं प्रेम कबूल करते. पण संध्या मात्र अजिबात ऐकून घेत नाही आणि साईच्या सुखासाठी अक्षयचं मन मोडण्याचा निर्णय घेते. पण पुढच्या क्षणी रमा जागी होते आणि तिला कळतं की हे सगळं फक्त एक वाईट स्वप्न होतं. तिच्या हातात मंगळसूत्र सुरक्षित आहे आणि ती थोडी रिलॅक्स होते. यानंतर अण्णासाहेब रमाशी बोलण्यासाठी तिला एकांतात घेऊन जातात. ते रमाला समजावतात की तिच्या मनात अजूनही अक्षयचा प्रेम आहे आणि तिने आता स्वतःला फसवू नये. अण्णासाहेब तिला सांगतात की जर तिचे वडील जिवंत असते तर त्यांनीही तिचा हात अक्षयच्या हातातच दिला असता. पण रमा मात्र ठामपणे सांगते की आता सर्व काही बदललं आहे. अक्षय आणि स्वरा एकत्र आहेत आणि तिला साईसोबत लग्न करावंच लागणार आहे. दुसरीकडे शशिकांत आणि स्वरा काहीतरी मोठा प्लॅन करत असतात. ते प्री वेडिंग शूट करून रमाला अजून जळवण्याचा विचार करत आहेत, जेणेकरून रमा स्वतःहून अक्षयकडे परत येईल. पण स्वरा या प्लॅनवर थोडी घाबरलेली दिसते. त्यानंतर स्वरा गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते की अक्षय आणि रमा पुन्हा एकत्र यावेत, नाहीतर तिच्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल. अण्णासाहेबही देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसतात. सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो जेव्हा तारा अक्षय आणि रमाच्या मंदिरातील व्हिडिओ मिळवते. ती हा व्हिडिओ वापरून आरोहीला भडकवण्याचा प्लॅन करते आणि दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा विचार करते. तारा अर्थात धमकावते आणि तिला आपल्या खोलीत बंद करून ठेवते, जेणेकरून अर्था कोणाला काहीही सांगू शकणार नाही. पुढे स्वरा तिच्या बॉयफ्रेंड आदित्यला फोन करत असते, पण तो कॉल उचलत नाही. अक्षय तिला धीर देतो आणि त्याला विश्वासात घेण्याचा सल्ला देतो. अक्षय मात्र आतून रमाला रोज समोर पाहावं लागणार यामुळे नर्वस असतो. शाळेत रमा आणि अक्षयची भेट होते. अक्षय रमाला गुड मॉर्निंग म्हणतो, पण रमा सुरुवातीला दुर्लक्ष करते. अक्षय तिला हसण्याचा सल्ला देतो आणि तिला सांगतो की दोघं तरी एकत्र आहेत तर आपण मित्र म्हणून तर राहू शकतो ना, आपल्यातले जरी काही नातं शिल्लक नसेल तरीही. हा सीन खूपच इमोशनल दाखवण्यात आला होता. यानंतर मोठा ट्विस्ट घडतो. तारा मुद्दाम रमा आणि स्वराचे मोबाईल एक्सचेंज करते. त्यामुळे रमाचा फोन स्वराकडे आणि स्वराचा फोन रमाकडे जातो. आता पुढे काय गोंधळ होणार, कोणाचे रहस्य उघडे होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण फोन एक्सचेंजमुळे काहीतरी गडबड होणार हे नक्कीच. तर मित्रांनो, आजचा भाग खूपच धमाकेदार आणि ट्विस्टने भरलेला होता. पुढील भागात मोबाईल एक्सचेंजमुळे मोठा ड्रामा आणि गैरसमज होणार हे नक्की झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची खूप मनापासून आभारी आहे. भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.